काय चाललं होतं? काय चाललं होतं? सिंपल प्रेझेंट. काय बोला? पुढची बोल नाही का? कसं आहे? हा. काय चाललं होतं? सिंपल प्रेझेंट टेन्स. ए, सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह व्हॉइस. सिंपल प्रेझेंट टेन्स नाही. सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह व्हॉइस. चला, काय काय आलं नाही मला सांगा. तुमच्या अडचणी अगोदर सांगा. काय अडचणी आल्या? अडचणी म्हणाला मी तुम्हाला काय स्वतः लिहायला सांगितलं नव्हतं आहे ना? परंतु तरी पण तुम्ही काय वाक्य ट्राय केली का? हॅलो. येस, आय एम बॅक. आय एम बॅक. मला कॉल आला होता रे, त्यामुळे मी हॅलो म्हणलो. चला. चला सांगा लवकर. हा. चला, काय अडचणी आल्या का? तरी पण तुम्ही स्वतःहून काय वाक्य ट्राय केलेले आहेत का? येस ऑर नो? हॅव यू ट्राईड येस युअर सर. सेल्फ सम सेंटेन्सेस? येस सर. बर, त्यामध्ये काय अडचणी आल्या का? हॅव यू फेस एनी इश्यू इन युअर होमवर्क? तुमच्या होमवर्क मध्ये काय अडचण आली का? सांगा लवकर लवकर सांगा. नसेल तर गो अहेड. सांगा लवकर. टेल मी फास्ट, स्पीक. कम ऑन. आली काय अडचण? लवकर सांगा रे, टाइमपास नका करू प्लीज. तिथं हे पण चालू आहे, रेकॉर्डिंग पण चालू आहे. सांगा लवकर. लवकर सांगा ना, एवढा वेळ टाइमपास परत एक एक मिनिट आपला शेवटी पुरत नाही. लवकर सांगा. काही अडचणी आल्या का? हॅव यू फेस्ड एनी इश्यू? हा. सांगा ना लवकर रे, लवकर सांगा. लवकर सांगा. नाही आल्या असं मी समजतो. चला, शॅल वी गो अहेड. चौसाळकर यांचं बुक चालू आहे माझं, हे बघा. ठीक आहे. तुमचे काय वाक्य असतील ते पण घेऊ. कोणत्याही बुक मधून घ्या किंवा स्वतःची वाक्य घ्या. तसली वाक्य घ्या, काय अडचण नाही. चला, पुढचं वाक्य घेऊ का? राजेश टेक्स them into the room. पुढचं वाक्य बघा. सेंटेन्स नंबर 4. राजेश takes them into the room. बर, चालता चालता तुम्हाला असं लगेच सांगतो, हे इंटू आणि इनचं काय भानगड आहे. इंटू मध्ये म्हणजे म्हणजे देखील मध्ये आहे
आणि इन म्हणजे देखील मध्ये आहे. समजा फॉर एक्झाम्पल बघा, त्याचा पेन कंपास मध्ये आहे. बघा, आणि तो त्याचा पेन कंपास मध्ये, कंपास मध्ये काय, कंपास बॉक्स हा, ठेवत आहे. बरं मला सांगा, इथं पण बघा इन और इन टू, इथं पण इन और इन टू. बघा मी सेंटेन्स लिहितो इथं, हिज पेन इज द कंपास बॉक्स. बॉक्स मी लिहिलं इथं, ठीक आहे. आणि ही इज पुटिंग हिज पेन डॅश डॅश द कंपास बॉक्स. कंपास बॉक्स. सांगा मला, इन किंवा इन टू मधलं इथं काय लिहायचं आणि दुसऱ्यामध्ये काय लिहायचं, सांगा लवकर. फर्स्ट मध्ये इंटू लिहायचं फर्स्ट मध्ये इन टू लिहायचं, आणि सेकंड सेकंड मध्ये मध्ये इन. इन. का बरं, असं का, असं का? असं काहीच नाही सर, आम्हाला टीचरने सांगितलं किंवा कधीतरी कुठतरी ऐकलं होतं म्हणून लिहायचंय. असं का, वाय सो? सांगा लवकर, कोण सांगतंय? आता याच प्रकारे बघा, याच प्रकारचं वाक्य आहे, याच प्रकारचं वाक्य आहे. द टीचर वॉज डॅश डॅश द क्लास. हा, इथं पण सेम, इन और इन टू. नंबर 4, द टीचर entered डॅश डॅश द क्लास. सांगा, इन और इन टू याच्यापैकी वापरा, दोन्ही ठिकाणी इन और इन टू. सांगा, पहिल्यामध्ये काय, दुसऱ्यामध्ये काय, सांगा लवकर. पहिल्या ह्याच्यात इंटू दुसऱ्या ह्याच्यात इन. पहिल्यात इन टू, दुसऱ्यात इन, चुकलं. इथं इन आहे, इथं इन टू आहे, काही सांगू नका, काही सांगू नका, अंदाजावर सांगू नका. आता समजलं का? सांगा बरं मला, काय आयडिया मिळाली? जर आणखीन एक वाक्य बघा, आणखीन एक वाक्य नेहमीच एक्झामला येत असतं, ज्या टीचर्सनं टीईटी वगैरे दिले आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेले आहेत त्यांनी हे वाक्य नक्कीच बघितलं असेल. द बॉल, बघा पुढचं वाक्य बघा, द बॉल फेल डॅश डॅश द वॉटर. बॉल फेल डॅश डॅश द वॉटर. काय येईल इथं? बॉल पडला कुठं? पाण्यात पडला. कसा पडला? कसा पडला म्हणजे काय, याचं काय वापरायचं? कसा पडला म्हणजे कसाही पडू द्या, इन टू द वॉटर, इन द वॉटर नाही. जर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी मध्ये सांगताना स्टेबल असेल, पेन हा पॉकेट मध्ये असेल, ऑलरेडी असेल, तर तो स्टेबल आहे, स्थिर आहे, त्या ठिकाणी इन वापरायचं. बट जर मोमेंट असेल, इंटू कधी आहे? जर मोमेंट होते, मोमेंट, जर हालचाल दिसते तुम्हाला तर इंटू आहे, आणि हालचाल दिसत नाहीये, नो मुवमेंट, स्टेबल आहे, स्थिर आहे,
तर काय येईल? इन येते. लक्षात घ्या. ओके. राजेश टेक्स देम इन टू द रूम. राजेश त्यांना, बरं ठीक आहे, सांगा तुम्ही, सांगा मराठीतला अर्थ सांगा मला याचा मराठीमधला अर्थ सांगा. सांगा मराठीतला अर्थ याचा, या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ सांगा. लवकर सांगा. सांगा ना रे. मी बंद करला क्लास लगेच ताबडतोब. एवढं येत नाही तुम्हाला, कालच शिकवलेलं आहे. राजेश त्यांना बंद करा. हा राजेश त्यांना घेऊन रूम मध्ये जातो. हा माहिती मला, हे वाक्य सांगायला डेअरिंग पाहिजे, कारण का मी भोकणार इकडून, चावणार आहे कचकेनं. मी सोडणार आहे, तुम्हाला माहिती आहे. घेऊन जातो, बरं झालं तुम्ही घेऊन गेला म्हणलं नाही, कारण का काल सांगितलं मला, करता डायजेस्ट काम करतो, सिंपल प्रेझेंट आहे, काल सगळं काही लिहून दिलेलं आहे. करता काम करतो, काय काम करतो? हे काम करतो. यस यस सांगितलेलं आहे. सवयीचं वाक्य लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स काय सांगतो? सवय सांगतो. क्लिअर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स सवय सांगतो. कोणीही या क्लासमध्ये चालणाऱ्या गोष्टी हलक्यामध्ये घेऊ नका. मी मुद्दाम सांगतो, इथं बरेचसे शिक्षक मंडळी, पालक मंडळी असतील, ज्या लोकांनी एमपीएससी, युपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा फेस केलेल्या असतील. मी पुन्हा आवाज बघा माझा क्लिअर आहे एकदम. अनेक लोक खूप हुशार आहेत, खूप हुशार होते, फक्त आणि फक्त इंग्लिश व्यवस्थित न जमल्यामुळं अनेक लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या पोस्ट उडालेल्या आहेत. मी अनेक शिक्षक बघतो, शिक्षक साक्षात बघतो मी, ते मग नंतर शिक्षक झाले त्यांच्या विषयातली. खूप चांगली चांगली विद्वान बघितली, फक्त इंग्लिशमुळं ते डब्यात गेले. म्हणून तुम्हाला आताच सांगतो, जो विद्यार्थी हे दररोजचे 8 ते 9चा हा क्लास करेल, तो जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर इंग्लिशमुळे गेला, त्याच्या घरी मी राहिलेलं आयुष्य त्याच्या घरच्या गाया सांभाळेल. शब्द आहे माझा, लक्षात घ्या. हे सगळं रेकॉर्डेड आहे, रेकॉर्ड होत आहे. लक्षात घ्या. हे खूप आपण नेक्स्ट लेवल जाऊन शिकतोय आणि खूप सोपं आहे, किचकट काहीच नाहीये, सहज आहे, सहज. बर, राजेश त्यांना रूम मध्ये घेऊन जातो. बरोबर, घेऊन जातो, एकदम करेक्ट आहे. गुगलला बघून कोणीही सांगायचं नाही. चला, राजेश त्यांना रूम मध्ये घेऊन जातो. बर बर, मला सांगा, तुम्हाला काल शिकवलं होतं की याला आपण, हे कोणता व्हॉइस आहे मला सांगा? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे? करता काम करतो, कोणता व्हॉइस आहे? लवकर सांगा. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस. सगळ्यांनी, मी सांगा म्हणलं की सगळ्यांनी थोबाडं उचकटली पाहिजे. लक्षात घ्या, पालक लोक तयार राहा, पाठीमागून मस्त धोपाटी घाला. जर तुम्ही लूज राहिले तर तुमचा पाल्य कधीच प्रगती करू शकत नाही. बर चला, दुसरी गोष्ट बघा, मी खूप कमी शिकवतोय, खूप कमी शिकवतोय, मात्र डिसिप्लिन जे आहे ना, खूप महत्वाचे आहे, खूप महत्वाचे आहे. चला, बरं, या वाक्याला पॅसिव्ह मध्ये कसं बोलता येईल? अगोदर मराठीमध्ये क्लिअर करायचं आहे. चला, या वाक्याला पॅसिव्ह मध्ये कसं बोलता येईल सांगा लवकर. फॉर्म्युला लिहू का पुन्हा एकदा? फॉर्म्युला लिहू का ऍक्टिव्हचा? ऍक्टिव्हचा आहे सब्जेक्ट प्लस काय? मेन वर्ब. फर्स्ट फॉर्म त्याला येस और इएस प्लस रिमेनिंग पार्ट, दॅट इज ऑब्जेक्ट, प्लस रिमेनिंग पार्ट. ओके. पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट प्लस am, is, are प्लस मेन वर्ब, थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट, आणि असेल तर बाय सब्जेक्ट. हे दोन आहेत, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. वरचा ऍक्टिव्हचा आहे, खालचा पॅसिव्हचा आहे. चला, सांगा लवकर, ह्याला पॅसिव्ह मध्ये कसं बोलता येईल मराठीत सांगा अगोदर. राजेश त्यांना रूम मध्ये घेऊन जातो. चला सांगा रे, प्रयत्न करा, करा प्रयत्न. याचा स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही लोकांनी? याचा स्क्रीनशॉट घेतला का? नसेल घेतला तर घ्या, मी कॅमेरा फिरवतो. हा, घ्या लवकर, लवकर घ्या. घेतला का? घेतला का? येस और नो? अरे स्क्रीनशॉट घेतला का रे गाडवानं? बोला की Yes, sir. येस बोलला, काय झालं? येस बोलला खूप कष्ट लागते का? हा, चला,
कर्ता डायजेस्ट काम करतो आणि डायजेस्ट काम कर्त्याद्वारे. काल दिलं होतं सगळं लिहून, काल सगळं लिहून दिलं होतं. ज्या ठिकाणी लिहिलंय त्या भिंतीसमोर बसून मला सांगा डायजेस्ट काम. बघा ऍक्टिव्ह वॉइस काय म्हणतंय, कर्ता डायजेस्ट काम करतो. पॅसिव्ह वॉइस काय म्हणतंय, डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं जातं. जर कर्ता असेल तर, कर्ता नसेल तर डायजेस्ट काम झालं आहे म्हणा किंवा डायजेस्ट काम केलं आहे म्हणा. बरोबर. चला सांगा बरं मग याला दुसऱ्या प्रकारे कसं बोलताय, लवकर सांगा. त्यांना राजेशद्वारे रूम मध्ये नेलं जातं. त्याला राजेशद्वारे रूम मध्ये नेलं जातं. एक दुसरा अर्थ काय, त्यांना राजेशद्वारे रूम मध्ये नेलं गेलं आहे. बरोबर. केलं आहे, केलं गेलं आहे. केलं आहे म्हणा किंवा केलं गेलं आहे म्हणा. नेलं गेलं आहे. नेलं जातं, राजेश घेऊन जातो किंवा राजेशद्वारे नेलं जातं. बरं इंग्लिश मध्ये कसं करायचं, अगोदर अगोदर ऑब्जेक्ट. बरं काय क्रिया घडली आहे, काय क्रिया घडली आहे, टू टेक, घेऊन जाण्याची क्रिया घडलेली आहे. बरोबर. टेक हे मेन वर्ब, मुख्य क्रिया घडलेली आहे. दिस इज मेन वर्ब, मेन ऍक्शन, ऍक्शन ऑफ द सेंटेन्स. कोणाला घेऊन गेलाय, कोणाला घेऊन गेलाय मला सांगा, ऍक्शन कोणावर झालेली आहे, कोणाला घेऊन गेलेला आहे. ए गाढव कुठला, राजेश घेऊन गेलाय. कोण घेऊन गेलाय, राजेश. कोणाला घेऊन गेलाय, त्यांना ज्यांना घेऊन गेलं ते ऑब्जेक्ट आहे. वर्ब आहे, ज्यांना घेऊन गेलं ते ऑब्जेक्ट आहे. आणि जो घेऊन गेला, जो ऍक्शन करतोय घेऊन जाण्याची, तो कोण आहे, तो काय मला सांगा, काय तो राजेश सब्जेक्ट आहे. राजेश सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि इनटू द रूम हा एक्स्ट्रा पार्ट आहे, याला काहीच हात लावायचा नाही, आहे तसा उचलून ठेवायचा. चला ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा आपल्याला. इकडे बघा ऑब्जेक्ट, सांगा ऑब्जेक्ट काय, देम. ऑब्जेक्टचा सब्जेक्ट व सब्जेक्टचा ऑब्जेक्ट करताना काय करायचं, चेंजेस. चेंजेस काय करायचे, चेंजेस काय करायचे, तर हे सगळं आपलं पर्सनल प्रोनाउन्स मध्ये आपण शिकलेलो आहोत. सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस शिकलो का नाही. आय जर सब्जेक्टिव्ह केस असेल तर ऑब्जेक्टिव्ह केस काय, मी आहे. समजतंय का. यूच काय आहे, यूच आहे. हीच काय आहे सांगा लवकर, हिम आहे. शीच काय आहे, मी हे असं डबल एरो का करतोय, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट आणि सब्जेक्टचा ऑब्जेक्ट. इकडं हा ऑब्जेक्ट आहे, इकडं हा सब्जेक्ट आहे. मग ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना, पॅसिव्ह ऍक्टिव्ह करताना जेव्हा आपल्याला चेंज करायचंय, ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करताना हे करायचं आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट करताना हे करायचं. बरोबर. तर पुढं या ना. हा सीचं, हा डेचं काय होईल मग सांगा, डेचं काय होईल, डेम होईल. समजा इथं असेल बाळासाहेब, समजा इथं असेल बाळासाहेब, बाळासाहेब, तर इथं काय होईल सांगा, बाळासाहेब बाळासाहेबच राहील. बरोबर. उईचं काय होईल सांगा, उईचं काय होईल, अस होईल आणि आजचं उई होईल. तसं इथं काय आलंय, देम आलंय, देमचं काय होईल सांगा, दे होईल. मग काय करायचं, ऑब्जेक्ट अगोदर घेतला, दे म्हणलो, चला देच्या पुढे काय करायचं, देच्या पुढे काय करायचं सांगा, दे. हा ऍमिजर पैकी काय वापरायचं, ऍमिज आर. व्हेरी नाईस, दे आर. याच्यानंतर काय आहे, मेन वर्ब जो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, दुसऱ्या का पहिल्या, दुसऱ्या. सेकंड फॉर्म. हा बरोबर, फर्स्ट का सेकंड, थर्ड फॉर्म. मूर्ख आहे. सेकंड कुठे आहे, थर्ड फॉर्म आहे. मी चुकलो म्हणजे चुकायचं का, हा हे थर्ड लिहिलं ना, मी कालच सांगितलं ना. कसा असतो तो, थर्ड फॉर्म मध्ये असतो. मग काय होईल, टेक्स्ट काय होईल, टेक्स्ट थर्ड फॉर्म सांगा लवकर. हा व्हेरी नाईस, दे आर टेकन. कुठं कुठं, शेवटी बाय सब्जेक्ट आहे, इन टू द रूम, यामध्ये काय बदल नाही करायचा. आणि पुढे काय लिहिलं शेवटी सांगा,
बाय राजेश. काय शिकवलंय? बाय राजेश. बाय राजेश. राजेशचं आर कॅपिटल राहील क्यों? बिकॉज ते प्रॉपर नाउन आहे, ठेवलेलं नाव आहे. व्यक्तीचं नाव आणि गावाचं नाव पहिलं लेटर हे कॅपिटलच आलं पाहिजे. समजतंय का? येस ऑर नो? यस. ओके. पुढचं वाक्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण सांगा बरं का. मी यातलं घेतोय. का नवीन वाक्य घ्यायचं आपलं प्रॅक्टिकलचं? सांगा एखादं वाक्य, चला सांगा एखादं दैनंदिन जीवनातलं एखादं वाक्य सांगा. सांगा लवकर. काय पण सांगा रे, मराठीत सांगा, त्याला इंग्लिश मध्ये करू. सांगा आमच्या काय शाळेमध्ये स्टेटमेंट आहे. सांगा सांगा लवकर. शी लुक्स द पिक्चर. he looks at the picture. काय याचा अर्थ आहे मला सांगा बरं. he looks at the picture याचा अर्थ काय? he looks at the picture याचा अर्थ काय? तो चित्राकडे पाहतो. तो का रे एकटाच सांगतो का? बाकीचे कोणी सांगत नाही? पालक लोक काय करतायत? जेवण करू नका, चांगला सपाटा लावा लेकराला. 2 दिवस त्याला उठता नाही आलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे आपला पालक मारतय. त्याला लाडवून ठेवलंय नुसतं. झपके लावा, बोलता येते. ही लुक्स ॲट द पिक्चर, तो पिक्चर कडे पाहतो. बरोबर दिसतंय का? हे करता डायजेस्ट काम करतो. तर हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. कोणता व्हॉइस आहे सांगा लवकर. कोणता व्हॉइस आहे हा? ऍक्टिव्ह व्हॉइस. सांगितलं ना काय? सांगितलं सांगायला काय अडचण नाही. बरं याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करा बरं मराठीमध्ये अगोदर. काय होईल याचं पॅसिव्ह? मराठीत सांगा, मराठीत सांगा. चित्रे त्याच्याद्वारे चित्रे पाहिली हे चित्रे पाहिली जातात. त्याच्याद्वारे चित्राकडे पाहिलं जातं. त्याच्याद्वारे चित्रे पाहिली जातात नाही. अगोदर मराठी सुधारावा व्यवस्थित, मराठी समजलं पाहिजे. तो चित्राकडे पाहतो, त्याच्याद्वारे चित्राकडे पाहिलं जातं. काय वाक्य आहे? त्याच्याद्वारे चित्राकडं पाहिलं जातं. काय होईल? बर आता मला सांगा, याच्याकडे बघून सांगा बरं. अगोदर काय करू आपण? याच्यामधलं वर्ब काय मला सांगा. टू लुक हे वर्ब आहे. कोण बघतोय? कोण बघतोय? तो जो ऍक्शन करणार आहे तो काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि कशाकडे बघतोय सांगा लवकर. कशाकडे बघतोय? ऍट द पिक्चर. पिक्चरकडे बघतोय, म्हणून हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणून ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचं. सांगा, चला सांगा. द पिक्चर, द पिक्चर. पुढं काय? The picture is looked by him. The गाढव picture कुठला? is looked थांब, by जास्त गडबड करू नकोस. हे कोण लिहायचं? मी सांगितलं ना, द पिक्चर इज लुक्ड. आणि शिल्लक राहिलेला भाग इथं लिहायचा लगेच. इथं बघा लिहिलं होतं आपण. त्यानंतर काय शिल्लक राहिलेला भाग? लुक्ड. आणि ऍट कुठं द्यायचं रे? द पिक्चर इज लुक्ड ऍट. टू लुक ऍट त्याकडे बघणे, क्रियापद बघा. टू लुक ऍट हे क्रियापद आलं इथं. चला फ्रेजल वर्ब. द पिक्चर इज लुक्ड ऍट. काय आता काय लिहायचं? आता बोला. आता बाय हिम आहे. हा कोणता वॉइस आहे? हा कोणता वॉइस आहे? सगळ्याला समजतंय का? अर्थासहित समजून घ्या. काही कॉपी करत नाही आपण. नो पपेट शो हेअर. पाठांतर काहीच नाहीये. चला पुढचं वाक्य सांगा. काही पण सांगा वाक्य. तुमचं वाक्य सांगा. प्रॅक्टिकलचं सांगा रे मला. ते चित्राकडे बघतोय वगैरे सांगू नका मला. प्रॅक्टिकलचं वाक्य सांगा. आपल्या दैनंदिन जीवनात हे मला वाक्य नाही आवडलं. आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घटना घडतात ते सांगा मला. बसतंय का बघू आपण. चला सांगा लवकर सर. पप्पा टेल्स यू सांगा लवकर. हा
पप्पा टेल्स यू समथिंग. ए गाढवाय, मला मराठी सांग. पप्पा टेल्स यू समथिंग. हो सर. प्रतीक्षा, मला मराठीत सांग, काय करते ते. करता डायजेस्ट काम करतो किंवा डायजेस्ट काम ह्या प्रकारचं मला दैनंदिन जीवनातलं वाक्य सांगा. मला इंग्लिश अजिबात सांगू नका, मराठी सांगा. सांगा मराठी, सांगा लवकर. शिक्षक पण सांगू शकतात, विद्यार्थी पण सांगू शकतात. कमॉन, गुड नंबर टुडे. कोण टीचर सांगाल का काय झालं, कसं काय नंबर वाढला. आई स्वयंपाक करते. आई, व्हेरी गुड. गुड संकेत, व्हेरी नाईस. आई स्वयंपाक करते. बघा, आई स्वयंपाक करते. हा, काय होईल मला सांगा इंग्लिश मध्ये आता. मदर, आई स्वयंपाक करते याप्रमाणे सांगायचं. सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सांगा. मदर मदर प्रिपेअर्स प्रिपेअर्स. ओके, प्रिपेअर्स. प्रिपेअर्स का आलं. सेकंड ग्रुप आहे ना, मदर. बी ग्रुप आहे. प्रिपेअर्स काय, फूड म्हणू आपण. हा, का द फूड म्हणू. द फूड म्हणू. चला, मदर प्रिपेअर्स द फूड. आई जेवण बनवते. समजताय का, येस ऑर नो. कोणत्या प्रकारे हे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह, लवकर सांगा. ऍक्टिव्ह. बर, याला अगोदर मराठीमध्ये या प्रकारे बनवून दाखवा. चला लवकर. मराठीमध्ये आईद्वारे केला गेला. गाढव आहे. कोणाने केला गेला, कशाला केला गेला पाहिजे. टेन्स बदलायचा नाही. जास्त तुम्ही एक्साइटेड होऊ नका. केला जातो, गेला कुठे रे व्यवस्थित डोळे, कान, पंचेंद्रिय सगळे उघडी ठेवायचे, काही झाकून ठेवायचं नाही. इकडे बघा. काम कर्त्याद्वारे केलं जातं. व्यवस्थित ग्रास करून घ्या. स्वयंपाक आईद्वारे केला जातो किंवा जेवण आईद्वारे बनवलं जातं, तयार केलं जातं. आज मी बरोबर 8:50 सोडणार आहे. मला थोडं अर्जंट काम आलेलं आहे. चला लवकर लवकर लिहा, लवकर लवकर समजून घ्या. आणि काही लोकांना ज्यांना शक्य आहे ते मी सांगतानाच लिहून घ्या. चला, जेवण आईद्वारे बनवलं जातं. ठीक आहे. कोणता वॉइस आहे, लवकर सांगा. कोणता वॉइस आहे. बोलायचं. पालकांनी छडी काढून ठेवा. जे मुलं आलेत ना, सगळ्या पालकांनी छडीचा फोटो पाठवायचा मला पुन्हा एकदा. उद्या सगळ्या पालकांनी ग्रुपमध्ये छडीचा फोटो पाठवायचा. छडीला एक दोरी बांधायची आणि ते खेळ अडकून ठेवायची. ठीक आहे. सगळ्या पालकांनी छडीचा फोटो पाठवा. पालकांनी छडी वापरायला चालू करायचं. चला, जेवण आईद्वारे बनवलं जातं. लवकर सांगा. आता मला सांगायचं इंग्लिश मध्ये कसं करता येईल. अगोदर काय करू आपण. हा, सब्जेक्ट कोणता याच्यामध्ये या वाक्यामध्ये सब्जेक्ट सांगा मला. मदर. मदर काम करतो तो सब्जेक्ट आहे. आणि काय काम केलं जातं तर बनवलं जातं तर ते काय आहे, वर्ब आहे. आणि काय बनवलं जातं ते ऑब्जेक्ट आहे. चला मग ऑब्जेक्ट अगोदर ठेवा. फॉर्म्युलाकडे एकदा बघा. हा फॉर्म्युला बघायचा रे. माझी बोला, लक्षात घ्या. हा, काय होईल मग. द फूड. सांगा मला. द फूड फूड. हा, द फूड नंतर काय येईल. अमेझॉन पैकी काय येईल बघा. अमेझॉन पैकी इज येईल. मेन वर्बचा थर्ड फॉर्म. मेन वर्ब काय आहे. प्रिपेअर्स. थर्ड फॉर्म सांगा. प्रिपेअर्ड. व्हेरी नाईस. प्रिपेअर्ड. राहिलं कोण, सब्जेक्ट राहिला तर आईद्वारे म्हणजे काय. बाय बाय मदर, मम्मी और आई. काय कोणाला डाऊट आहे. सगळ्यांना समजतंय का, येस ऑर नो. येस सर. आजच्या दिवसाचं लास्ट सेंटेन्स आहे. आजच्या दिवसाचं लास्ट सेंटेन्स आहे. चला पुन्हा एकदा प्रॅक्टिकलचं वाक्य सांगा मला. मराठीत सांगायचं. ज्या घटना घडतात, जे काम केलं जातं अशी वाक्य सांगा मला. चला. तो दररोज होमवर्क पूर्ण करतो. पप्पा शेतात पेरणी. हा, सांगा. आणखीन सांगा. मला आवडून ते की तुम्ही. चला. तो दररोज होमवर्क पूर्ण घेतोय, झालं. पूर्ण करतोय, झालं. दुसरं झालं, पप्पा शेतात पेरणी करतात. आणखीन सांगा.
क्लास करतो. हा हा आम्ही दररोज स्पोकन क्लास करतो. आम्ही दररोज स्पोकन क्लास अटेंड करतोय करतो नाही. पुढं. पप्पा मी गाईचे दररोज 10 पण चला ठीक आहे जातो. चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे. आम्ही दररोज इंग्लिशचा क्लास अटेंड करतो असं घेऊ आपण. चला आम्ही दररोज इंग्लिश क्लास अटेंड करतो करतो. बरं मला सांगा याच्यामध्ये काय क्रिया घडते. बरं कोण अटेंड करतंय. अटेंड कोण करतंय. आम्ही. मग आम्ही काय झाला सब्जेक्ट झाला. मग वर्ब काय आहे काय क्रिया घडते याच्यामध्ये. अटेंड अटेंड करणे वर्ब आहे. करणे. काय अटेंड करतोय. इंग्लिश क्लास. इंग्लिश जे अटेंड करतो ते ऑब्जेक्ट आहे. चला बर याचं मला याच्या पद्धतीने सांगता येईल का तुम्हाला. पॅसिव्ह वाईज मराठीमध्ये सांगा अगोदर. आम्ही दररोज इंग्लिश क्लास अटेंड करतो. बरं अगोदर इंग्लिश करू इंग्लिश वापरायचा ना. इंग्लिश लिहा. चला कोणता व्हॉइस आहे हा. व्हॉइस कोणता आहे हा. ऍक्टिव्ह वॉइस. सांगा इंग्लिश अगोदर. ऍक्टिव्ह व्हॉइस. इंग्लिश सांगा अगोदर. वी बोला. अटेंड इंग्लिश क्लास डेली. इंग्लिश क्लास इंग्लिश डेली. क्लास डेली. मग याच्या अगोदर याच्यामध्ये अगोदर काय करू. चला सब्जेक्ट काय आहे वी आहे. अटेंड काय आहे मेन वर्ब आहे. त्याला वर्ब लिहितो मी. इंग्लिश क्लास काय आहे ऑब्जेक्ट आहे. चला ऑब्जेक्ट अगोदर घ्या आणि फॉर्म्युल्याप्रमाणे सांगा. ऑब्जेक्ट अगोदर. बरं हा काय काय मला मराठीत काय सांगितलं तुम्ही. मराठीत काय सांगितलं मराठीमध्ये. अशी वाईज सांगा. आमच्याद्वारे इंग्लिश क्लास अटेंड केला जातो. आमच्याद्वारे व्हेरी गुड व्हेरी नाईस. आमच्याद्वारे इंग्लिश क्लास अटेंड केला गेला. हे कोणाला गाढव आहेस का. गेला कसं काय येईल रे. गेला आहे येईल. गेला म्हणजे आहे. पास झालं. किंवा आमच्याद्वारे हे अटेंड करतो म्हणलं त्याच्याप्रमाणे बोल ना. केला जातो आमच्याद्वारे. आणि गाढव आहे कोणाचं गेला म्हणलं कोण आहे रे. जर इथं दररोज आहे दररोज गेला कसं काय बोलतंय. दररोज जातो. बघा सवयीचा काळ आहे. आमच्याद्वारे गेला म्हणलं की सिंपल पास झालं. आमच्याद्वारे इंग्लिश क्लास दररोज अटेंड केला जातो. चला सांगा आता ऑब्जेक्ट अगोदर घेऊन सांगा. ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट काय लिहिलं ना आपण. काय ऑब्जेक्ट आहे इंग्लिश क्लास. एम इज आर पैकी काय घ्यायचं रे. एम इज आर पैकी काय घ्यायचं. इज नंतर मग काय लगेच ताबडतोब मेन वर्बचा थर्ड फॉर्म सांगा. अटेंडेड. अटेंडेड. आता समाजसूचक शब्द वाक्यात शेवटी घ्यायचा म्हणून राहिलं काय बाय. बाय कोण आहे उईचं काय होत आहे. उईचं काय होत आहे बघा बाय. आणि समाजसूचक शब्द वाक्यात शेवटी डेली. सगळ्यांना समजलं का खोपडीत गेलं का. येस ऑर नो. येस सर. पालकांपैकी कोणतरी सांगा तुमच्या पाल्याला समजलंय का काय दिसतंय. कोणतरी सांगा लवकर. पालक. मला पालक ऍक्टिव्ह पाहिजे. पालक मेथी सगळं शेपूची भाजी सगळं ऍक्टिव्ह पाहिजे. सांगा लवकर पालक लोक. तुमच्या पाल्याला समजलंय का बोला. पालक कोणी बोलणार नाही. बोला पालक लोक बोला लवकर. पालक आहेत का बघू. अच्छा मला ओंकार परणकरच्या घरून आवाज आलेला दिसतोय. चला थँक्यू आपले धन्यवाद तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल. लिहिलं का सगळ्यांनी. लिहिलं नसेल तर लिहून घ्या. लिहिलं नसेल तर लिहून घ्या. रेकॉर्डिंग स्टॉप. बर आजचं काय फक्त हे समजून घ्या. याचा चार्ट जरी बनवून तरी चालेल बरं का. तरी चालेल म्हणजे काय चार्ट बनवला पाहिजे याचा अशी माझी इच्छा आहे. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा.
दुसरी गोष्ट, हे जे आहे ना कालचा आणि आजचा, कालचे आणि आजचे जे वाक्य आहेत हे वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा 3 वेळेस रिपीट करायचे. किती वेळेस? नवीन काहीच करू नका, नवीन काहीच करू नका तरी चालेल, तरी पण अक्कल प्राप्ती होईल. कालचे आणि आजचे मिळून किती सेंटेन्स झाले आपले? 7 सेंटेन्स झाले. हे 3 वेळेस रिपीट करा. दॅट इज युअर होमवर्क. किती वेळेस रिपीट करायचे? 3 टाइम्स रिपीट करायचे. समजतंय का? येस और नो? येस सर. येस सर. ऑल राईट, Yes. ऑल राईट. जो व्यक्ती होमवर्क करत नाही, जो व्यक्ती होमवर्क करत नाही त्याला काढून टाकण्यात येईल आणि तुम्हाला कधी पण पकडण्यात येईल बरं का. अचानक सांगण्यात येईल हे 4 लोक नोटबुक घेऊन या. आणि जर नोटबुक कुठलेही कंप्लीट नसेल, कोणत्या दिवसाची, एका दिवसाची, लक्षात घ्या, कोणत्याही एका दिवसात तुमचा होमवर्क कमी असेल तर तुम्हाला त्याच वेळेला ग्रुप मधून काढून टाकलं जाईल. ठीक आहे? ऑल राईट. विथ दिस शॅल वी हॅव पॉज? येस सर. Yes, विल sir. Yes, sir. We will have पॉज. Yes, sir. Okay, We'll have okay. pause, sir. Good night, Today's nice lecture, sir. Thank you so much. Bye bye.